मी कला कुसरी काहीच नेने, मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, याची आस पुरवावी, याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. आजच्या सत्राला आपण प्रारंभ करू. मागच्या वेळेस आपण कितव्या श्लोकापर्यंत पाहिजे होतं? 17व्या श्लोकापर्यंत आपण करू की नाही? 17वा श्लोक पाहितला होता का 16वा श्लोक पाहितला होता? 17वा आजच्या जन्माला 17वा श्लोक आहे. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं, विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुर्मर्हति. 17वा श्लोक आहे. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचे 3 ओवी आहेत. ज्ञानेश्वर महाराज या 3 ओवींच्या माध्यमातून आपल्याला हे सांगणार आहे. त्याच्यातली मला वाटते आपण पहिली ओवी पाहिजे होती, एक ओवी पाहिजे होती. देखी सारा सार विचारता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्यदानी. सारा साराच्या संबंधात शेंगदाणे, खजूर, आंबा, अजून बदाम असं पाहिजे होत मग. त्याचे किमान उदाहरण तरी लक्षात आहे. त्याच्यातून सार काय आसार काय याच्या संबंधाने जीवन तत्वाच्या संबंधाने माहिती होती की शरीर जे आहे ते आसार आहे आणि आत्मतत्व आहे ते सार आहे. हा आपला चिंतनाचा मुद्दा होता, तो पाहिजे होता. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, जे संपूर्ण ज्यानं दृश्य जगत व्यापलं आहे ते आत्मतत्व नाश न पावणार आहे, नित्य आहे. ज्यानं हे जगत व्यापलंय ते आत्मतत्व नित्य आहे असं तू जाण, आणि त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही अशा संबंधाने आपण शब्द पाहिलं होतं. त्यांचा एक स्तर कमी कर, जेणेकरून आवाज क्लिअर होईल. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या वय पाहताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्यदाने. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू, चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयातितू, तया केलिया ही घातू, कदाचित मोहे. लक्ष द्या, एकदम पूर्ण बुद्धी आपली एकाग्र पाहिजे. म्हणजे तत्वज्ञान समजून घेतो तेव्हा झोप येण्याची जास्त शक्यता असते. कारण तो विषयच हार्ड आहे. या मार्गाला लोक कमी काय दिसतात. अभ्यास करायचा सगळ्यांना इंटरेस्ट असतो का? अभ्यास करायला मोजकेच असतात का? कारण तिथं बुद्धी एकाग्र ठेवावी लागते आणि मनाचा स्वभाव चंचल आहे. मनाला वेगवेगळं हवा असतं. हा सगळा जो प्रांत आहे चिंतनाचा, हा बुद्धीचा प्रांत आहे. इथं मन काही फार विशेष, मनाचा विशेष रोल नाहीये, चित्ताचा बुद्धीचा रोल जास्त. आपल्या मनावर बुद्धीचा कंट्रोल असावा का बुद्धीवर मनाचा कंट्रोल असावा? बुद्धीवर मनाचा कंट्रोल असावा, मनावर बुद्धीचा कंट्रोल असावा. ठीक आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनोमार्गी गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. मनाच्या मागे जरी गेलो तर घात आहे. मनाला चांगलं वाईट कळत नाही, चांगलं वाईट बुद्धीला कळतं. समजतं ना? एखादी
कॅबिनेट आहे. कॅबिनेट म्हणजे काय, एखादं मंडळ आहे. त्या मंडळामध्ये वेगवेगळे सदस्य आहेत, सभासद आहेत. ते काय करतात, एखादा कोणीतरी प्रस्ताव ठेवतो, अमुक अमुक हे कार्य आपण करू. प्रस्ताव ठेवला म्हणजे लगेच फायनल झालं का? प्रस्ताव ठेवल्यानंतर त्याच्यावर सगळ्या मंडळांची चर्चा झाल्यानंतर शिक्कामोर्तब केलं जातं, फायनल, ठीक आहे आपण हे करूया, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत आहे. ती मंजुरी देण्याचा अधिकार कोणाला असतो? त्या मंडळातल्या अध्यक्षाला. सभासद आहेत त्यांचं मत ठेवतात, पण करायचं किंवा नाही करायचं, स्वीकारायचं किंवा ते नाही स्वीकारायचं, हे कोणाला होते? अध्यक्ष. बुद्धी ही अध्यक्ष आहे आणि मन हे सभासद आहे. जर सभासदाने ठरवलं, समजा उदाहरणार्थ ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत मधून निर्णय घेण्याचा बॉडीला अधिकार असतो, पण त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण आहे? सरपंच. सदस्यांनी त्याच्या सैन्य एखादं फायनल करून टाकलं, त्याला तितकी मान्यता आहे का? बरं, ते योग्य आहे का अयोग्य आहे त्याला माहित नाही सदस्याला, कारण सगळे बारकावे त्याचे काय परिणाम होते कोणाला ठाऊक आहे? सरपंचाला ठाऊक. सरपंच म्हणत असताना अधिकाऱ्याला, अधिकारी, उच्च अधिकारी. बुद्धी आपली सरपंच आणि मन हे सदस्य पण नसतं कधी कधी. ते सामान्य नागरिक असतात, त्याने म्हटलं की असं होऊ द्या तर फरफट होते. सांगायचा मुद्दा काही, तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये आपल्याला बुद्धी आपली साबूत असली पाहिजे. थोडा कंटाळवाना प्रवास आहे, पण सुरुवातीला कंटाळा जरी असला तरी शेवट त्याचा गोड असतो. औषध पिताना कडू वाटतं, परंतु त्याचा परिणाम चांगला होतो. पण गोड पदार्थ किंवा स्वीट आयटम जे आपण खातो ते खाताना आपल्याला चांगले वाटतात, पण त्याचा परिणाम वाईट. वेगवेगळे आजार जडतात. साखरेचं प्रमाण अधिक झालं की आजार जडतो. कारलं खाल्यानंतर आजार झाला असं कधी ऐकले नाही? बाबा हा रोजच कारलं खातो म्हणून याला आजार झाला नाही होत. तो कडू आहे पण औषधी गुण धर्मयुक्त पदार्थ आहे. रोज गुलाबजाम खाणार समजते ना? मी तुम्हाला काय म्हणतोय की तुम्ही एकाग्र व्हा. एकाग्र व्हायचे म्हणजे काय, थोडं मनाला डाबलायचंय. मन म्हणते चला उठू आता, काय ऐकता बोरिंग बोरिंग तेच 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 तेच, काहीतरी आपण टीव्हीला बघू, बिग बॉस बघू, सूरज चव्हाण बघू, बोलिगत गोळ्या मारा, असं मन म्हणतं. तसं नाही. ज्याला कल्याण करायचं त्याला सुरुवातीला कष्ट घ्यावे लागते. लक्षात एकाग्र राहायचं, बाकी काय नाही. फक्त मन एकाग्र कर. तुम्हाला काही अभ्यास नाही, काही नाही, फक्त ऐका, इतकंच करायचं. कॉन्स्टिट्यूशन 3 ओव्या आपण वाचतो. देखे सारा सार विचारता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. सखोल देणं आपण मागच्या वेळेस पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. काय त्याचा भाव? शरीर हे असार. असार म्हणजे काय? फारच त्याला व्हॅल्यू नाहीये, टाकण्याजोगं आहे. आणि आत्मतत्व जे आहे ते साराचे स्वीकारण्याजोगं आहे. पण याचा असाही भ्रम करून घेऊ नका, बाबा शरीर असं आहे म्हणून शरीराकडे लक्ष द्यायचं नाही. शेवटी शरीराच्या माध्यमातूनच आपण त्या सार तत्वाकडे जाणार आहे. पण त्याच्यात सूक्ष्मता अशी आहे की त्याच्याबद्दलची जी ममत्वता आहे, त्याच्याबद्दल अटॅचमेंट जी आहे ना, ती अटॅचमेंट आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. शरीराच्या संबंधाने सगळ्या गोष्टी मी माझ्या मानतो, पण त्यांचं काही चांगलं वाईट झालं का दुःख मला होतं. अटॅचमेंट कुठे आहे? शरीराच्या संबंधाने. तर ती अटॅचमेंट बाजूला सारायची. बस ती अटॅचमेंट बाजूला सारली की म्हणजे जे सार तत्व आहे ते आपसूक आहे. ते वेगळं काही मिळवायची गरज नाही. दिवशी आपण पाहिलं पाणी आहे तलावामध्ये, पण वरती शेवाळ आलं. पाणी मिळवण्यासाठी एक विशेष काय करावं लागणार आहे का? नवीन काही H2O वगैरे असं एकत्र मिश्रित करून पाणी मिळवणार आहे का तुम्ही? काय करायचं? शेवाळ बाजूला करा. पाणी आहे. तसं आपल्या बुद्धीवर त्याचे वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळ्या वासना आहेत, इच्छा, आकांक्षा, या बाजूला करा. आतमध्ये शुद्ध चैतन्य आहे हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. ज्ञानेश्वर महाराज या ओळीला सरून पुढे म्हणतात, हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. हे तिन्ही लोक, हा त्रैलोक्याचा आकार ज्याच्यामुळे अस्तित्वात आला आहे, त्याला नाम रूप वर्ण आकार इत्यादी चिन्ह नाहीत. म्हणजे सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराजांनी इथे एक प्रकारे हा जो सृष्टी निर्माता आहे तो कसा आहे त्याचं वर्णन केलं. आपण म्हणतो ना जग कुणी निर्माण केलं? देवाने निर्माण केलं.
कोण, त्याचं स्वरूप काय, तो आहे कसा? त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. काय म्हणतात? तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. त्याला नाम पण नाही, नाव नाही, चिन्ह नाही, आकार नाही, वर्ण नाही, म्हणजे तो काय? निर्गुण आहे. जेव्हा आपण हे चिंतन करतो, मग अशी म्हटलं बाबा आपण देव मिळवणं, सुख मिळवणं, शांती मिळवणं, समाधान मिळवणं, हे जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणजे काय मिळवणं? एखादी वस्तू अशी मिळवण्यासारखी एखादी. देव म्हणजे असा काही एखादी वस्तू आहे का भेटल्यानंतर आपल्याला हे होणार आहे? आमच्या चिंतनात मला आठवत असेल, कोण होतं चिंतन? सगळे होते. आपण एक पॉइंट घेतला होता की देव आपण मानतोय, पण जाणण्याचा प्रयत्न करतोय. तर तो जाणणं हे महत्वाचं आहे. सामान्य कोटीतले लोक मानतात. आपल्याला जर विशेष व्हायचं असेल तर आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि ते जाणणं म्हणजेच काय? आपण आपल्या स्वतःचा शोध घेतो. आपण आपल्या स्वतःला शरीर म्हणून घेतलेलं आहे, पण शरीर नाही आहोत. शरीराच्या पलीकडे कोणीतरी आहोत. कोण आहे ते? त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, रंग नाही, निर्विकार आहे, निर्गुण आहे. तो या डोळ्याने दिसत नाही, तो फक्त अनुभवजन्य आहे. त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. समजते का? वारा आहे, वारा दिसतो का? म्हणजे नाहीये का? तो आहे ना, फक्त डोळ्याने दिसत नाही. त्याला ओळखण्यासाठी त्वचा, त्वग इंद्रिय, म्हणजे त्या स्पर्शाने ते जाणवतं की आहे बाबा वाऱ्याची झुळूक आली, वारा आहे. झुळूकच गेली, एकदम गरम व्हायला, वाराची नाव. कशावर जाणतोय आपण? त्वग इंद्रिय, त्वचा इंद्रिय. त्याला संस्कृतमध्ये त्वग इंद्रिय म्हणतात. त्वचा पंच ज्ञानेंद्रियाच्या मधलं एक इंद्रिय. वाऱ्याला ओळखण्याकरता डोळ्याचं काम नाही, वाऱ्याला ओळखण्याकरता कानाचं काम नाही, वाऱ्याला ओळखण्याकरता नाकाचं काम नाही, वाऱ्याला ओळखण्याकरता जिभेचं काम नाही. वाऱ्याला ओळखणं म्हणजे काय? जाणून घेणं. कशाचं काम आहे? त्वचा. तसं आत्मस्वरूपाला जाणून घेण्याचं दुसरं कुठलं हे पंच ज्ञानेंद्रियाची ताकद नाहीये, क्षमता नाही की त्याला आपण ओळखून घेऊ शकतो. कारण तो स्वसंवेद्य आहे, स्वतःला जाणणार आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये आपण बघितलं, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपा म्हटले की नाही का? स्वतःला जाणणारा. समजते ना? थोडं किचकट आहे. स्वतःला जाणणारा. तिथं जाणणारा दुसरा कोणी नाहीये, किंवा जाणण्याकरता दुसरी कुठली शक्ती नाहीये. स्वतःला जाणणार आहे. शब्दात सांगता येत नाही त्याला, ती केवळ अनुभवगम्य गोष्ट आहे. तसं या त्रैलोक्याचा जो आकार आहे, जे आपल्या डोळ्यासमोर दिसतंय, त्रैलोक्य, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक अशी 3 लोक मानले जातात, नाही का? पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ असं मानलं जातं की नाही? शास्त्रानं 14 भुवन सांगितले. किती? 14 भुवन. आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीने सांगितले 14 भुवन. कुठल्या भुवनामध्ये कोण राहतो याचं पण वर्गीकरण आहे, फार सखोल आहे ते. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक. किती आले? 7 झाले. अतळ, वितळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ, एक वितळ राहिलं म्हणलं, असे 7 पाताळ आणि 7 स्वर्ग असं त्याला म्हटलं जातं. हे वायुमंडळ जे आपण पाहतो, युनिवर्स, त्याच्यामध्ये 14 भुवने, 14 वर्ग म्हणे आपण त्याला. त्या टप्प्यामध्ये त्या देवता राहतात असं पुराणाने आणि शास्त्राने सांगितलं. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा लोकत्रयाकार, आणि ही 14 भुवन 3 लोकांमध्ये आहेत. हा भूलोक म्हणजे मृत्यूलोक याला म्हटलं जातं, स्वर्गलोक आणि खाली पाताळ, वरती 7 खाली 7, अशा 3 लोकांचा जो आकार दिसतो हा लोकत्रयाकारू. 3 लोक समजले ना? पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ. पृथ्वीलाच मृत्यूलोक पण म्हणतात. काय म्हणतात? मृत्यूलोक. का बरं म्हणतात असं मृत्यूलोक? कारण इथे मृत्यू होते, बाकीच्या ह्याच्यात मृत्यू नाही. या लोकांचं म्हणजे महत्व हे आहे की इथं प्रत्येक जण मरतो. आहे की तामर कोणी? समर्थ नाही. लोकत्रयाकारू
तो जयाचा विस्तारू, म्हणजे डोळ्यासमोर जे तिन्ही लोक वर्णन केलेली, ज्यानं त्याचा विस्तार केलेला आहे तो जयाचा, म्हणजे ज्याचा तो विस्तार आहे असा जो कोणी आहे, तेथ नाम म्हणजे त्याचं नाव, वर्ण म्हणजे तो काळा आहे का गोरा आहे, आकारू तो कसा आहे, पातळ आहे, जाड आहे, गोल आहे, चौकोनी आहे, त्रिकोणी आहे, हातपाय असलेला आहे, हातपाय नसलेला आहे, आकारू. चिन्ह त्याचं काही ओळखण्याचं चिन्ह आहे का, नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला ओळखण्याचं चिन्ह कुठलंच नाही. जो सर्वदा सर्वगतू, परंतु तो कसा आहे, सर्वदा. सर्वदा म्हणजे तो भूतकाळात पण होता, आता वर्तमानात पण आहे, भविष्य काळात पण आहे. सर्वदा सर्वदा सगळ्या काळी तो आहे. सर्वगतू, सर्वगतू म्हणजे सर्वत्र आहे. जन्मक्षयातीतू, जन्म क्षय म्हणजे नाश पावणे, अक्षय म्हणजे अविनाशी, त्याचा नाश होत नाही. अ आला ना त्याला पुढे, क्षय नाश पावणे, आणि अ नाही नकारावरती मानलं जातं अला. जन्मक्षयातीतू, त्याचा जन्मही नाही आणि त्याचा मृत्यूही नाही, त्याच्या पलीकडे आहे. जन्मक्षयातीतू अतीत जाणं म्हणजे काय, त्याच्या पलीकडे जाणं. समजतं ना मराठी. जन्मक्षयातीतू तया केली याही घातू, आणि जरी कोणी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला, कोणाचा, की ज्याचा नाम रूप वर्ण आकार नाही, ज्याच्यानं हे त्रैलोक्य निर्माण झालेलं आहे, ज्याचा जन्म पण नाही मृत्यू पण नाही, अशा जन्म मृत्यूच्या पलीकडे असलेल्या आत्मस्वरूपाचा केली याही घातू. घातू म्हणजे काय, त्याचा घात केला. घात म्हणजे काय, त्याला मारणं, त्याला संपवणं, त्याचा संपुष्टात आणणं. असं जरी करायला कोणी पाहिलं तरी तया केली याही घातू कदाचित नव्हे, त्याचा घात होऊच शकत नाही, कारण त्याला जन्मच नाही. मृत्यू कोणाचा होतो, त्याचा जन्म झालेला आहे त्याचा, त्याचा जन्मच झालेला, तर मृत्यू कसं काय होईल. समजते ना. सांख्य योग आहे, थोडं तात्विक भाषा आहे. आता हे ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला सांगितलं, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. परत तुम्हाला मागच्या मूळ जागी नेऊन ठेवतो. पहिला हे सगळं का झालं, कारण अर्जुनाला असं वाटते मी यांना मारणारा आहे, म्हणजे हे कोण आहेत, मारणारे आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवंत श्रीकृष्ण सांगतात की ते मारणारे नाहीत. आणि तू कोण मारणारा, तू ज्याला समजतोय ते शरीर तर राहणारच नाही. तू जरी नाही मारला तरी शरीर संपणारच आहे, आणि तू जरी मारायचा प्रयत्न केला तरी ते आत्मतत्व न मरणार आहे. आता आपल्याकडे या, आपल्याला भ्रम आहे ना मरणाचा, भीती आहे की नाही, मी मरेल मग मेल्या काय, भीती आहे की नाही प्रत्येकाला. याच भीतीच्या पलीकडे जाण्याकरता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सहाय्य करतात की तुम्ही ज्या मरणाची भीती बाळगत आहात ते मरणच नाहीये. कारण तुम्ही म्हणजे शरीर आहात का, तुम्ही कोण आहात, आत्मस्वरूप आहे. आता आपल्याला त्याची जाणीव नाही, हा भाग वेगळा आहे. आता त्याची जाणीव करून घेण्याकरताच मग भक्ती मार्ग आहे. त्याची जाणीव करून घेण्याकरताच सतत नामस्मरण आहे. लक्षात येते. भक्ती मार्गाचं सूत्र काय सांगितलं की तुम्ही सतत नामस्मरण करत राहा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला, सर्व कार्य करता हरी बोला. सोपा मार्ग आहे. समजते. नामस्मरण भक्ती मार्गात त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्या कशा करतायत, तर आपला जो भ्रम आहे तो दूर घालवण्याकरता आपण सतत रामकृष्ण हरी म्हणत रामकृष्ण हरी. अभ्यास पण चाललाय, सत्संग पण चाललाय, काम पण चाललंय, कामधंदा नोकरी पण चाललेलं आहे. वेगळं काय करायचे का, मनात एक सूक्ष्म एक कप्पा असा चाललेला आहे. आपण तिथे अटॅच आहोत. कुठे, रामकृष्ण हरी. डोळ्यासमोर भगवंताची एक मूर्ती आहे, बाकी सगळं एक साक्षीत्वानं पाहतोय ना आपण, चाललंय करतोय आपणच, परंतु त्याच्यामध्ये अहंकार नाहीये, सतत नामस्मरण आहे. असेल ते. मग अशा अवस्थेत असताना शरीराकडनं होणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत त्याचा परिणाम होत नाही, म्हणून नामस्मरण सांगितलं. रोज नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याला या तत्वाकडे यायचंच आहे. मग आता वेगवेगळ्या पंथ संप्रदायानुसार वेगवेगळं सांगितलं जातं, तुम्ही इतक्या माळा जप करा, तुम्ही ह्याच देवाचं नाव घ्या, तुम्ही त्याच देवाचं नाव घ्या, असं वेगवेगळं सांगितलं जातं. का, कारण ती इष्ट देवता त्या संप्रदायाची त्या पंथाची असते. आपण ज्याच्याशी संलग्न होतो तसा आपल्याला मार्ग मिळतो. शेवटी सगळे रस्ते कुठे जाणार आहेत, एकाच. पुण्याला जायला किती रस्ते, खूप रस्ते.
तुम्ही चालत जाऊ शकता डोंगराने, जाऊ शकता. विरोध आहे का कोणाचा? जाऊ शकता. सायकलवर जाऊ शकता, मोटरसायकलवर जाऊ शकता, नॅशनल हायवे जाऊ शकता, एक्सप्रेस हायवे जाऊ शकता, रेल्वे जाऊ शकतो. फारच पैसे हेलिकॉप्टर घेऊन जाऊ शकतो. एखादा म्हणे मी मुंबईला जाईल, मुंबईला विमान जाऊ मग पुण्याला जाईल, जाऊ शकता. नाकारला आहे पुण्याला. जसे सगळे रस्ते पुण्याला जाण्याकरता असंख्य रस्ते आहेत, मग आपण कोणाला म्हणू शकतो की हा चुकीचा हा बरोबर आहे? हा, त्याच्यामध्ये एक अंतर पडेल की बाबा या रस्त्याने तू लवकर जाऊ शकतो, या रस्त्याने लेट होईल, या रस्त्याने तुला नियम फार पाळावे लागतील, या रस्त्याने तुला कष्ट फार होतील, या रस्त्याने पैसे फार जातील, हा तुला उलटा मार्ग पडेल, इतका भेद असू शकतो. परंतु रस्ते सगळे कुठे जातील? एकाच ठिकाणी जातील. तसं भक्ती मार्ग किंवा अन्य संप्रदाय आपण जेव्हा पाहतो, संप्रदाय म्हणजे काय कळते का? संप्रदायाची व्याख्या अशी असते की एका विशिष्ट विचारांना प्रेरित झालेला अनेक लोकांचा समूह, त्याला संप्रदाय म्हटलं जातं. विशिष्ट विचाराने. मग ज्ञानोबा तुकोबाचा विचार नाथपंथ आहे, त्याच्यामध्ये वैदिक आदिनाथांपासून आलेली योगिक परंपरा आहे. दत्त संप्रदाय आहे, भगवान दत्तात्रयांच्या उपदेशाने चाललेलं. वल्लभाचार्यांचा संप्रदाय, निंबार्काचार्यांचा संप्रदाय. ही फक्त साधनेची वेगवेगळी पद्धती आहे. जायचं एकाच ठिकाणी, सगळ्यांना देवच पाहिजे. देवासाठी चालले की नाही? आत्मसुखासाठी चालले, आनंदासाठी चालले की नाही? बरोबर समजते तुम्हाला मी काय म्हणतोय? पण नामस्मरणाविषयी जेव्हा आपण येतो तर सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, चहुवेदी जाण, साही शास्त्र काय, 18 ही पुराणे म्हणजे काय? हरिसी गाती म्हणजे काय? चहुवेद म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, जे काही सगळं वाङ्मय आहे ते हरिसी गाती. ते सगळं काय म्हणतात? सगळेजण म्हणतात की तुम्ही हरीचं स्मरण करा. वेदांमध्ये पण वेगवेगळे पार्ट आहेत, शास्त्रामध्ये पण 6 शास्त्र जी मानली त्याच्यामध्ये एकाच दुसऱ्याशी पटत नाही. म्हणजे सखोलतेने अभ्यास केला जर की तुम्हाला इंटरेस्ट असेल, उद्या भविष्यात तुम्ही मोठे झाला तर तुम्ही अजून अभ्यास केला जायचा तर तुम्हाला कळून चुकेल की नाही का 6 शास्त्र सांगितले बरं का. न्याय, वैशेषिक, योग्य, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा आणि सांख्य, असे 6 शास्त्र आहेत. न्याय, वैशेषिक, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, अजून दुसरं एक नाव तोंड पडायला माझ्या आठवलं परत पण सांगतो परत. अशी 6 शास्त्र आहेत. एका शास्त्राचं मत दुसऱ्याशी पटत नाही. ती 6 शास्त्र सगळी मिळून 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे 4 वेद, 18 पुराण, हरिसी गाती काय सांगतात? भगवंताचं नामस्मरण करा. समजते मी काय म्हणतोय? म्हणजे नामचिंतन कशा करता असायला पाहिजे तर ती भगवत प्राप्ती करता. आपण एका ठिकाणी अटॅच झालो की आपसूक दुसऱ्या ठिकाणचं लक्ष निघून जातं. समजतं ना? गजर जाते. एका ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर दुसऱ्या ठिकाणी लक्ष राहील का? एका वेळेस तुमचं लक्ष 2 ठिकाणी असू शकतं का? नाही असू शकत. आता अपघात होतो, ऍक्सिडेंट होतो. ऍक्सिडेंट कशा कुठल्या कारणाने होतो? लक्ष. साधं उत्तर आहे, लक्ष नव्हतं त्याचं. लक्ष नसणे म्हणजे अपघात. लक्ष नसणं म्हणजे अपघात झाला हे मान्य आहे, पण त्याचं लक्षच नव्हतं असं नाही म्हणता येत. त्याचं लक्ष होतं पण ते कुठं होतं? दुसरीकडे होतं. जिथे असायला पाहिजे ते नव्हतं. म्हणून काय झाला? अपघात झाला. जाणून बुजून कोण अपघात करत नाही. जाणून बुजून केलं होतं त्याला अपघात म्हणत नाही, त्याला खून म्हणतात. त्या जाणून बुजून नाही होत, त्याला कांड म्हटलं जाईल. अजून काही शब्द वापरता येईल त्याला, कारस्थान म्हटलं जाईल. ठरवून. ठीक आहे, एकदा लक्ष द्या. नामस्मरण का? तर आपलं लक्ष एककेंद्रित असण्याकरता की जे शाश्वत आहे भगवंताचं नाम, जे आपला उद्धार करणार आहे, त्याचं नाम हेच त्याचं रूप आहे, नाम हेच त्याचं स्वरूप आहे भगवंताचं. त्या नामाशी एक रूप झालं की बाकी दुसरीकडे काही लक्ष द्यायची गरजच नाही. आपण बाजूला काय केलो की त्याचा तिथं नाम वर्ण आकारू छिन्न नाही, जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयात येतो तया केली ही घातू कदाचित नव्हे. त्याचा घात करता येत नाही त्या आत्मतत्वाचा.
त्याला नाम रूप रंग काही नाही. मग त्याला ओळखायचं कसं? त्याला ओळखण्याकरता वेगवेगळे मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे. पण ज्ञानाचा अधिकारी वेगळा आहे, योगाचा अधिकारी वेगळा आहे, कर्माचा अधिकारी वेगळा आहे, भक्तीचा अधिकारी वेगळा आहे. त्यातल्या त्यात भक्तीसारखं साधं सोपं नाही, सोपं साधन नाही की तुम्ही हरिमुखे म्हणा पुण्याचे वेगळा. म्हणून नित्यानं नामस्मरण असणं गरजेचं आहे. हे काय विस्ताराने केलं माहितीये? तुम्ही केवळ गुरुवारचं येऊन फक्त ज्ञानेश्वरी ऐकावं आणि मग 7 दिवस कसेही राहावं, काहीच फायदा नाही. त्याचा फायदा काहीच नाहीये. त्याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा हे आपण ऐकतोय, ते आपण समजून घेतोय आणि ते जगतोय. आपल्या जगण्यात उतरलं पाहिजे. ते जगण्यात नाही उतरलं तर हे फक्त एक रोबोटिक राहील. अभ्यास म्हणजे जसं तुम्ही शाळेचा अभ्यास करता, मार्क मिळवण्याकरता तेवढा पुरता अभ्यास करता, त्याचा फायदा काही जीवनामध्ये 100 पैकी 10% पण फायदा नाही. शाळेत जे शिकलो त्याचा खऱ्या वर्तमान परिस्थितीत काय फायदा आहे? मोजका गणिताचा फायदा येतो, थोडा भाषेचा फायदा येतो, पण तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत शिकवला, काय फायदा आहे त्याचा जीवनाशी? वेगवेगळा कुठला अजून वेगवेगळे सिद्धांत असेल, सूत्र असेल, गणिताचे बीजगणितातले आकडे त्या काढा, हे काढा, ते काढा, त्याचा प्रॅक्टिकली जीवनाशी विशेष काही संबंध येतो का? तसं नको व्हायला. याचा या प्रत्येक वाक्याचा, प्रत्येक मुद्द्याचा आपल्या जीवनाशी संबंध आला पाहिजे. हे आपल्यासाठी आहे, स्वतःच्या जगण्यासाठी. आणि हा विचार जोपर्यंत जगण्यात येणार नाही तोपर्यंत त्याला शून्य भोपळा आहे, तो फक्त शब्द राहील. त्या दिवशी म्हणलं ना आपण, माहिती, इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी, म्हणजे इन्फॉर्मेशन वेगळी आणि नॉलेज वेगळं. समजते? आपल्याला इन्फॉर्मेशन इथून मिळेल, पण नॉलेज अंतर्मुखी आहे, अंतराभिमुख आहे, ते स्वतः शोधावं लागेल तर आपल्याला त्याचा काही फायदा आहे, अन्यथा नाही. जेव्हा आपण हे तत्वज्ञान ऐकतोय की ते आत्मस्वरूप कसं आहे, आत्मस्वरूप म्हणत असताना ते आतही आहे आणि बाहेरही आहे. थोडं सूक्ष्म लक्षात घ्या. जे 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 डोळ्याला दिसतंय आपल्या, ते सगळं काही त्यानंच व्यापलेलं आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. कोण आहे तो? त्याला नाव नाही, वर्ण नाही, आकार नाही, चिन्ह नाही. तो सर्वदा आहे, सदा सर्व काळ आहे, सर्वगत्व आहे, सगळ्या ठिकाणी आहे. अशी जागा नाहीये की ते तत्व नाहीये. समजते ना? त्या दिवशी ट्रेनचं उदाहरण पाहिजे, आठवते ट्रेनचं उदाहरण. ट्रेन चालण्याकरता ती वीज कुठे आहे? ते आहे का? फक्त इथून लोणावळ्यापासून कामशेटपर्यंत इतकीच आहे का? पूर्ण अखंड मार्गात आहे ना. जोपर्यंत ती घासत जाते, लाईन टाकली, तोपर्यंत ती ऊर्जा आहे, म्हणजे अखंड ऊर्जा आहे. हे फक्त खोका आहे त्याचं. ती ऊर्जा नसेल तर ते खोकं चालेल का? हे खोका आहे फक्त. ती ऊर्जा फक्त आत आहे, बाहेर नसेल तर चालेल का? ती बाहेर पण आहे. तो अदृश्य अशी ती कनेक्टिव्हिटी आहे त्याची, की जे आपल्याला कळत नाहीये. समजतंय? त्यानंच सगळं व्यापलेलं आहे, की ज्याला नाम रूप आकार वर्णन काहीच नाही. निर्विकार आहे. थोडं समजायला कधी निर्विकार आहे, आकार विरहित आहे, जन्म क्षयातीत आहे. त्याचा घात केलाच घात होत नाही असं तू जाण, असं ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखात शब्द टाकून आपल्याला सांगतात. जो पर्यंत समजतंय? आता हे समजलं, पण जाणून घेण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतील. ते काय प्रयत्न करायचे आहेत? वेगवेगळे शास्त्र धुंडाळा. ते धुंडाळलेलं स्वतःच्या मस्तिष्काच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासा. काय खरं, काय खोटं, काय योग्य, याचा अनुभव घ्या. स्वतःच्या अनुभूतीला घ्या, ध्यानात उतरा, ध्यानात उतरून शोध घ्या. तुम्हाला कुठल्या मार्गाने शोध घ्यायचा तो घ्या. सगळे मार्ग खुले आहेत तुमच्यासाठी. कोणी एकानं सांगितलं म्हणून ऐकण्यात काय अर्थ नाहीये. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला स्वतंत्र देतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला स्वतंत्रता देतात. कशी कशी स्वतंत्रता देतात? कारण ते स्वतः सांगतात की जाणणं स्वतःच असतं. समजते ना? जाणणं दुसऱ्यावर डिपेंड नसतं. त्यांची म्हणले का पण मानणं आणि जाणणं
जाणणं स्वतःचा अनुभव आहे, त्याला शब्दात बांधूच शकत नाही. त्याला अजून थोडं सोपं करतो तुम्हाला. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला पहिलं सुरुवातीला लय सोपं सोपं सांगितलं ना, म्हणून तुम्ही असं आवड सांगायला लागले की ते ज्ञानेश्वर डोक्याचे वरून जायला लागले, कसं काय व्हायचं आमचं, असं होतंय ना. वारंवार रिपिटेशन काय करतो, कारण ते गळे उतरलं पाहिजे. गुलाबजामुन आहे, कसा आहे म्हणजे कसा, चविष्ट म्हणजे कसा, म्हणजे कसा सांगू शकता का? गोडचं वर्णन करू शकता का तुम्ही? गोडचं वर्णन नाही करू शकत, तो अनुभव आहे. काय आहे? अनुभव आहे. फार एखाद्याने डोकं खायला सांगत 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 त्याला दुकानात घेऊन जायचं, अर्धा किलो गुलाबजामुन घ्यायचे, एक भला मोठा घ्यायचा आणि तोंडात कमाचा खा. आता काय वाटतंय त्याला विचारायचं, तो गोड म्हणजे कसं सांगता येते का? आता खाल्ल्यानंतर जे वाटतंय ना ते गोड आहे. समज तुम्हाला गुलाबजाम गोड आहे पण सांगता येत नाही. ती गोडी जर दुसऱ्याला अनुभवाला द्यायची असेल तर त्याला ती खावी लागेल, तर त्याला अनुभव होईल की हे गोड आहे. तसं जाणणं आहे. आपण मानलं गोड बाबा, हा सगळेजण म्हणतात गोड गोड गोड, पण कसं काही माहितीच नाही, नुसतं गोड 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 चाललंय. अरे पण माहिती काहीच नाही. जेव्हा आपण स्वतः खाऊ तेव्हा आपल्याला कळेल की हे ह्याला गोड म्हणतात बाबा. समजते ना? तसं जाणणं आणि मानणं यात अंतर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे सारा सार विचारता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता, नित्य जाणे. जाण, जे आत्मस्वरूप आहे ते नित्य आहे, हे तू जाण. देव त्याला म्हणत नाही की तू मान ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, असं म्हणत नाही. भाषा समजून घे ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वर महाराज पांगळ करत नाही आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पायावर उभे करतात आपल्या स्वतःच्या. ज्ञानेश्वर महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा बेगी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जीवा श्रीमूर्ती राय. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. अख्ख्या तत्वज्ञानाचं सार आहे त्याच्यामध्ये. लक्ष द्या, फार फार गंभीर गोष्ट तुम्हाला सांगते मी. अध्यात्म परमार्थाला आपण वरवर घेण्यात काही अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाही, त्याची फायदाच नाही काही. मॉपच्या मागे जाऊ नये माणसाने. मॉप कळतो ना, गर्दी चालली झुंबडच्या झुंबडवर, काय चालले कोणाला स्थान पडता नसतो, पुढं काय चालले, हा नुसता वागून टाचावर कधी बघत असतो. काय फायदा आहे का? आपला मार्ग आपण स्वतः निवडला पाहिजे, स्वतंत्र निवडला पाहिजे. हा, आपल्यामुळं समाजाला, आपल्यामुळं त्या युनिटीला, आपल्यामुळं त्या वर्गाला कोणाला त्रास होणार नाही एवढी काळजी घ्यावी. पण स्वतः जाणण्याची जी गोष्ट आहे ती स्वतःच्या मताने जाणली पाहिजे. संतांच्या विचारांचा आधार घेऊन आपण आपल्या स्वतंत्र विचाराने ते तत्व जाणलं पाहिजे. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाही? गीतेमध्ये म्हणतात भगवान, यम यम वापी स्मरणम भाव त्याच्यात त्यंते कलेवरम, तम तमे वैती कौंते सदा तद्भाव भाविता. आणि मरणी जया जो आठवी तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय म्हणतात तत्वज्ञान, काय सांगतात की जो ज्या भावनेनं मला भजतो मी त्या भावनेने त्याच्यासाठी प्रकट होतो. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं की नाहीये? तुम्ही पूर्ण मोकळे आहात. भगवंताला कुठल्या स्वरूपानं, कुठल्या धारणेनं, कुठल्या अंगानं तुम्हाला अभ्यासायचंय, जाणायचंय, पूर्ण स्वतंत्र आहात. एखादा डॉक्टर असेल तो म्हणेल की नाही, मला मी जे पेशंटला तपासतोय, पेशंटला उपचार करतोय, हाच माझ्यासाठी देव. हरकत नाही, देव त्या रूपात पण असेल. तुमची भावना शुद्ध असेल तर डॉक्टरसाठी पेशंट मध्ये पण देव आहे. समजते ना? एखादा भक्त आहे की तो म्हणा नाही मला पांडुरंगाच्या मूर्तीशिवाय दुसरा कुठलाच देव मानायचा नाही, हरकत नाही, तुझ्यासाठी पांडुरंगाची मूर्ती आहे. एखादा म्हणजे मला मी शिक्षक आहे, मला मुलांना शिकवणं हाच माझा देव, हरकत नाही, देव आहे. समजते तुम्हाला? देव ही संकल्पना फार कंजेस्टेड नाहीये. देव ही संकल्पना फार व्यापक आहे. दुर्भाग्यानं काय झालंय, आपण शोधत नाही आणि आपल्याला इतक्या सखोला सांगायला कोणी भेटत नाही. समजते ना? शंका आहे तुम्हाला? तुमच्या श्रद्धेला तडा देत नाही. तुम्ही असं म्हणाल महाराज तुम्ही राम राम रामकृष्ण हरी म्हणायला पण सांगता
आणि पण हे पण बोलता. हेच तर स्वातंत्र्य आहे. संतांनी आम्हाला सांगितला पांडुरंग विठ्ठल विटेवरती आहे, परंतु तेच सांगत असताना श्री अनंता मधुसूदना पद्मनामा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादि देवा कृपाळू केशवा महानंदा महानोभा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा. काय म्हटलं? पांडुरंग विठ्ठलवरती आम्हाला सांगितलं, पण संतांनी हा पण सांगितलं की तू विश्वंभर पण आहे. समजतं तुम्हाला? विश्वंभर जेव्हा म्हणतो तेव्हा असा एक कण नाहीये की त्या ठिकाणी भगवंत नाही. विश्वंभर कळते ना? म्हणजे अगदी असं समजा की पृथ्वीच्या आतमध्ये खाली पाण्याचा साठा आहे, मोठमोठ्याला गॅप आहे, खाणीच्या खाणी आहेत, दिसतात का? त्या गॅप मध्ये जाण्याकरता कुठलं यंत्र नाहीये, तिथे पण देव आहे. जिथं म्हणून पोकळी आहे त्या पोकळीत पण भगवंत आहे. समजते ना? मग तुम्हाला ज्या भावनेनं भजायचं आहे त्या भावनेनं तुम्ही भजू शकता. त्याच्यात अट इतकीच आहे की ज्या भावनेनं तुम्ही भजाल त्याच भावनेने तो प्रकट होईल. एखादा शत्रुत्वानं देवाचे भजन करेल, हिरण्यकश्यप प्रल्हादाचा वडील देवाला शत्रू मानत होता का नाही? विष्णू त्याला नाव सहन होत नव्हतं, नारायण नाव त्याला सहन होत नव्हतं. वैर भावनेनं तो त्याच्याशी वैर भाव होता. त्याचा भाव कळतो ना? भाव म्हणजे काय? आपले इमोशन्स. भाव म्हणजे काय? फिलिंग्स. त्या इमोशन्स त्यानुसार प्रकट होतात. हा भगवंताला शत्रू म्हणून भजत होता, भगवंत त्याला शत्रू म्हणून प्रकट झाले की नृसिंहाच्या रूपाने. प्रल्हाद भगवंताला आराध्य म्हणून भजत होता. भगवंत नृसिंह अवतार घेतला. एकच अवतार आहे की तो एकच अवतार आहे, परंतु प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप दोघांकरता वेगवेगळ्या रीतीने प्रकट झाला. दिसताना एकच दिसतोय, पण ज्याचा भाव कोणाचा आहे? प्रल्हादाचा भाव कसा आहे? आराध्य आहे, तो शरणागत आहे. आणि याचा वैराचा आहे, युद्ध करायला तयार आहे हिरण्यकश्यप. एक भगवंताचं स्वरूप आहे, परंतु दोघांचा काय म्हणे त्याला संबंध करतात, त्याचा प्रतिसाद या दोघांकरता कसा वेगवेगळा आहे. समजतंय ना? मग जेव्हा हे जाण असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात की तुम्ही जाणा ते आत्मतत्व निर्गुण निराकार आकार नसलेलं हे जाणा. मग जाणण्याकरता काय साधन? सगळी साधन आहे तुमच्यासाठी फ्री ऑफ. तुम्हाला ज्या धारणेनं स्वीकारायचं ती धारणा. पण आता आपण आपल्या धारणेने स्वीकारायला गेलो तर आपली धारणा स्थिर नाहीये, ती डळमळणारी आहे. एक लक्ष द्या, डोक्याला हात जाऊ नका. एक स्टेप बाय स्टेप पुढे जाते. तुम्हाला सगळी साधनं खुली आहेत जाणण्याकरता, पण आपल्या जाणण्यानं स्वतःच्या आपली जाणण्याची क्षमता आहे का हे पण आपल्याला तपासता आलं पाहिजे. आहे आपली जाणण्याची क्षमता? आहे? कशा रीतीने जाणणार आपण त्याला? आपल्याला आपलीच ओळख नाही, आपण देवाला ओळखायला चाललोय. समजते तुम्हाला? समजते. आपल्याला आपलीच ओळख नाही, आपण देवाला ओळखायला चाललोय. याच्यापेक्षा मोठा आश्चर्य कुठला असेल? मग जर आपल्याला देवाला ओळखायचंय तर त्याच्याकरता काय करावं लागेल? आपल्या स्वतःला ओळखावं लागेल. भारताने एक लक्ष द्या, आपल्याला आपलीच ओळख नाही आणि आपण देवाला ओळखायला चाललोय, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. मग देवाला ओळखायचा मार्ग कुठला? सोपा मार्ग आहे, आपण आपली ओळख करून घ्यावी. पण आपल्याला आपली ओळख होण्याकरता वाटतं तितकं सोपं नाहीये. मग आपल्याला आपली ओळख होण्याकरता संतांना शरण जावं लागेल. लक्षात येते? संत सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नामस्मरण करा, नामाच्या आधाराने तो प्रकट होईल. नामचिंतन हे कलियुगातलं सोपं साधन आहे. नामानच तो प्रकट होतो, नामा व्यतिरिक्त प्रकट होणार नाही. वेगळी साधनं करायला जाऊ तर काल अपयग होईल. योग याग विधी येणे हे सिद्धी, वायाची उपाधी डंब धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा करता. नाम भगवंताचं नामचिंतन हे साधन आहे, म्हणून संतांना शरण जायचं. ओवी एकच आहे, श्लोक एकच आहे, परंतु त्याचा मतितार्थ शोधायला गेलं इतक्या खोला जावं लागेल आपल्याला.
सोपी ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी अवघड आहे. आपण जर तार्किक म्हणून गेलो तर ज्ञानेश्वरी सोपी आहे. आपण जर बालक म्हणून गेलो तर ज्ञानेश्वरीचं बालक म्हणून गेलो ना ज्ञानेश्वर म्हणून तर आपण सुरुवातीला करुणा करा दयाळा ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतो ना तुम्हीच करुणा करा. आपली मती काय चालणार आहे? हे सूत्र आहे. आपल्याला जाणण्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देखे सारा सारे विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू तया केली ही घातू कदाचित नव्हे. अर्जुनाचा भ्रम जसं ते दूर करतायत तोच भ्रम आपला आहे. आपल्या जीवनात पण सुख दुःख जन्म मृत्यूच्या संबंधानच आहे, परंतु तो भ्रम आहे, व्यर्थ भ्रम आहे आपला. ज्या गोष्टीचा शोक करणं योग्य नाही त्या गोष्टींचा शोक करतोय आपण, आणि ज्या गोष्टींचा आनंद मानणं योग्य नाही त्या गोष्टींचा आनंद मानतोय. त्यामुळं ह्याला जाणण्याकरता आपल्याला नित्य साधना करावी लागेल. त्या रीतीनेच ते होईल. आणि आता नाही किती वाजले आता? 8. पुढचा श्लोक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अंतवंत इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. काय म्हणतात भगवान? अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर. आता ज्ञानेश्वर महाराज सोपं आतापर्यंत आपण जर ऐकत नाही तासभर राहत होता काही कळलंच नाही काय सार काय आसार तुम्ही काय तरी लोक सांगताय. समजलंच नाही. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटते समजलं, परंतु त्याला त्या रीतीने जाणं फार अवघड आहे. मग भगवंत अजून एक पायरी खाली आला अर्जुनाला सांगताना त्याला सांगतात की जास्त लोड घेऊ नकोस. मी काय सांगते तुला की जो अविनाशी आहे अमर्याद आहे. पहिल्या श्लोकात काय पाहिलं आपण की तो अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं, तो सगळीकडे व्याप्त आहे, सर्वत्र व्याप्त आहे, अशी जागा नाहीये त्याला. नाव आकार वर्ण रूप रंग काही नाहीये, सगळीकडे व्याप्त आहे. असा जो अविनाशी अमर्याद, अमर्याद म्हणजे काय? ज्याला मर्यादाच नाही. समुद्राची लांबी खोली कोणी मोजेल काय? नाही, अमर्याद आहे, त्याला मर्यादाच नाहीये बाबा. एका वाक्यात सांगायचं, कुणी असा प्रश्न केला की आकाशात तारे किती आहेत? मी म्हणलो 56 अब्ज 1,70,56,504. तुम्ही काय म्हणाल? खोटे. मग काय करायचं? त्याला मोजलेलं नाहीये, कोणी पण हवेत कोणी जाईल. हे आता फसवण्यासारखे चालले की आपण आता सायंटिस्ट म्हणले की एवढे एवढे तारे आहेत, आपण एवढे एवढे मोजायला लागतो. आपण आंधळेपणाने विश्वास ठेवलाय. इथली भाषा पहा, ते काय म्हणतात अमर्याद. तारे किती आहेत? अमर्याद आहेत, त्यांना मर्यादा नाही. आपण गणती करू शकत नाहीये. भगवान सांगतात की अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणी अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. अविनाशी अमर्याद. अविनाशी म्हणजे त्याचा विनाश होत नाही. अमर्याद आणि शाश्वत. शाश्वत म्हणजे काय? की जो कधीही न बदलणारा आहे, सदा सर्व काळ असलेला आहे. शाश्वत आपण म्हणतो ना काय शाश्वती? खात्री. शाश्वत म्हणजे काय? खात्रीशीर, की आता हा फसवू शकत नाही माणूस मला म्हणतो की खात्रीचा माणूस हा शब्द बोलू शकत नाही. तसं शाश्वत म्हणजे काय? खात्रीशीर, अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या जो आपला आत्मस्वरूप आहे, जे आपण खुद्द आहोत. आता आपल्याला जाणीव नाहीये पण आपण ते आहोत. ते जीवात्मा कसं आहे? अविनाशी आहे, नाश न पावणार आहे, अमर्याद आहे, शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा. जीवात्मा वेगळा झाला, शरीर वेगळं झालं. त्या जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार. म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर.
समजले ट्रिक ज्ञानेश्वर महाराजांची होई बघा. आणि शरीरात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुक मरा. शरीर जाणार आहे. मी बऱ्याच वेळा ऐकलं असेल, माझ्या बरोबर बऱ्याच वेळा आज तुम्ही प्रवचन ह्या ओळीवर मी बऱ्याच वेळा प्रवचने घेतली. आत्मतत्व कसं आहे? अविनाशी, अमर्याद आहे आणि शाश्वत. 3 गुण सांगितले त्याचे आत्मतत्वाचे. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत आहे. असा जो जीवात्मा आहे त्याच्या शरीराचा, म्हणजे तर मालक कोण झाला? जीवात्मा झाला. ठीक आहे. ज्याच्यावर मालकी करायची ते काय झालं? शरीर झालं. ठीक आहे. शरीरावर मालकी आहे जीवात्म्याची. ते शरीर जे आहे ते जाणार आहे, निश्चित जाणार आहे. हा सार्वत्रिक अनुभव आहे सगळ्यांचा. हा सार्वत्रिक अनुभव आहे. आता याची गंमत पहा. आता हे अमर्याद, अविनाशी, शाश्वत याच्या संबंधाने खूप बोललो. याच्या पुढचा एक आता त्याचं उत्तर जो आहे, तस्मात युद्धस्व भारत. ते जाणारच आहे. म्हणून हे अर्जुन तू काय कर? युद्ध कर. हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे या श्लोकाचा. आपल्याला ते जाणता येईल न येईल हा भाग वेगळा आहे. आता आपण काय करू शकतो? आपलं कर्म करू शकतो. तू तुझं कर्तव्य कर. अर्जुनाला जेव्हा सांगतात तेव्हा आपल्या समोर पण ही फिलॉसॉफी आहे की मला त्याची ओळख नाहीये. ते आत्मस्वरूप, शरीराचं स्वरूप, याच्यातला भेद हे मला काही कळत नाही. पण भगवान म्हणतात तुला एवढं तर कळतं ना की तू एक राजा आहेस. अर्जुन राजा होता की, राजपुत्र होता, क्षत्रिय आहेस. तू तुझं युद्ध कर. युद्ध कर म्हणजे काय? फक्त लढाई कर असं नाही. युद्ध हा शब्द जेव्हा वापरला जातोय तेव्हा ते त्याचं कर्तव्य सांगतात. अर्जुनाच्या ठिकाणी जर दुसरा कोणी असता तर भगवान त्याला समजा एखाद्या व्यापारी असतात तर भगवान त्याला म्हणले असते की तू तुझा व्यापार कर. एखादा शिक्षक असतात त्याला सांगितले असते की तू तुझं शिकवण्याचं काम कर. एखादा विद्यार्थी असतो तर विद्यार्थ्याला सांगितलं असतं तू तुझा अभ्यास करायचं काम कर. त्या बाकीच्या गोष्टी काय बोलू नकोस. समजतं मी काय म्हणतोय? अर्जुन हा फक्त आपल्यासाठी एक निमित्त आहे. अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या जीवनातलं काम करा. याच्या पलीकडे काही नाही. ते जाणणं न जाणणं, अविनाशी, अमर्यादा, मुदमुसार विसरून जा. आत्ता तुम्ही जिथं आहात ते तुम्ही करा. आणि हे फक्त आता लागू होत नाही, हे भूतकाळात पण लागू होतं आणि भविष्य काळात पण लागू होतं. आता तुम्ही शिक्षण घेताय सगळेजण. कालांतराने कोण कुठल्या नोकरीला जाईल, कुठल्या अधिकारावर जाईल, कोण काही व्यवसायात पडेल, काय करेल. पण त्यावेळेस पण हा श्लोक कामास येणार आहे. त्यावेळेस पण म्हटलं जातं तस्मात युद्धस्व भारत. एखाद्याने हॉटेल टाकलं त्यावेळेस भगवंत काय सांगतील की तू आता ज्या व्यवसायात आहेत ना त्या व्यवसायाचं प्रामाणिकपणे पालन करतील. समजते? तू आता प्रवचन करतोयस ना, तू तुझ्या प्रवचनाचा निष्कामतेने सेवा वाट. तस्मात युद्धस्व भारत. आता तुम्ही 10वीला आहात. 10वीच्या विद्यार्थ्याचं काय कर्तव्य आहे? अभ्यास करणं. त्याचा तो धर्म आहे. विद्यार्थ्याचा धर्म आहे. समजते मी तुम्हाला काय म्हणतोय? धर्म ही जी व्याख्या आहे, धर्म हा शब्द जो प्रयोग आहे फार बारकाई नाही का? कदाचित ऐकलं नसेल तुम्ही. आपल्याला धर्म काय माहिती आहे? कुठला कुठला धर्म माहिती तुला? गर्व से को हम हिंदू आहे. मुसलमानाचा धर्म, ख्रिश्चनाचा धर्म आहे काय? बौद्ध धर्म, जैन धर्म, अमुक धर्म, सगळे धर्म एवढेच माहिती की नाही? क्षत्रिय धर्म. चला बाबा अजून तो असं म्हणते काय हरकत नाही, वेगवेगळे. मुद्दा काय आहे की धर्म ही जी संकल्पना आहे, धर्म म्हणजे तुमचा इंग्लिश मध्ये म्हणूया रोल. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, अमुक धर्म ही त्यांची जीवन जगण्याची वेगवेगळी पद्धती आहे, वेगवेगळी विचारसरणी आहे. जे आपण सनातन वैदिक हिंदू रीतीनं जे आपण विचारसरणी आहे ती मुसलमानांना मान्य नाही. मुसलमानाची जी विचारसरणी ती आपल्याला मान्य नाही. म्हणून हा भेद झाला. विचारांचाच भेद आहे ना. भेद कुठे आहे? विचारांचाच भेद आहे. राहणीमानाचा म्हणजे विचारांचाच भेद आहे. तो पाठ बाजूला. पण केवळ धर्म हा शब्द त्या अंगाने नाहीये.
इथं जेव्हा भगवान सांगतायत की तस्मात युद्धस्व भारत, पुढे श्लोक येईल, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात, परधर्मो भयावह असं म्हटलं जातं. ती त्यावेळेस व्याख्या खाली लागू होईल. तुर्तास आत्ताचा हा सत्संग आपण समोर पकडण्यात असताना एवढं जाणा की धर्म म्हणजे काय, तुमचे त्या त्या वेळेची भूमिका म्हणजे तुमचा धर्म. आता इथं आपल्या दोन कॅटेगरी आहेत. इथे एक तुम्ही आहात, एक मी आहे. तुम्ही सगळेजण एका वर्गात आहात, मी एका वर्गात आहे. वर्ग म्हणजे काय, पार्ट झाला की नाही, समजण्याकरता ऐकून घ्या. दोन पार्ट झाले की नाही, या व्यासपीठाच्या पलीकडे एक पार्ट झाला, व्यासपीठाच्या अलीकडे एक पार्ट झाला. दोघांना साधणारा दुवा कोण आहे, ज्ञानेश्वरी. मी जे संभाषण करतोय कोणाच्या आधारे करतोय, ज्ञानेश्वरीच्या आधारे. तुम्ही जे संभाषण ऐकतोय ते कोणाच्या आधारे, ज्ञानेश्वरी. मध्य ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी आपल्या दोघांना विभक्त करणारी आहे आता, आणि ती ज्ञानेश्वरी दोघांना एक करणारी पण आहे. कशा रीतीनं होईल एक, जेव्हा तुम्ही तुमच्या रोलचं पूर्णपणे पालन कराल आणि मी माझ्या रोलचं पूर्णपणे पालन करेल तेव्हाच होईल. केवळ मी माझ्या रोलचं पालन केलं, तुम्ही तुमच्या रोलचं. रोल मी तुम्हाला समजण्यासाठी शब्द वापरतोय, तुमची भूमिका मला म्हणायचं. रोल म्हणजे काय, भूमिका. पिक्चर असतो, पिक्चर मध्ये गुंडाला एक रोल दिला जातो, हिरोला एक रोल दिला जातो. पण ते खरोखरचे गुंडा आणि खरोखरचा हिरो आहे का, तो पिक्चर पुरता आहे. पिक्चर शूटिंग चालू झाला का ढिशूम ढिशूम मारामारी करतात आणि सीन पूर्ण झाला का नंतर साईडला जाऊन चहा पोहे खातात एकत्र बसून. खातात का नाही, ते खरे आहेत का, पण पडद्यावाल्यानंतर खरंच वाटतात ना. लक्षात येते का, तितक्या लकबीनं जसा कलाकार त्याची भूमिका निभावतो, तितक्याच लकबीनं आपण आपल्याला वर्तमानात मिळालेला आपला रोल क्लिअर करता येणं, याचं नाव धर्म आहे. मग त्या धर्मातून आपण बाजूला जातो. अर्जुनाला अहंकार होता की मी यांना मारतोय, मी मारणार आहे, म्हणजे मी करता झालो की नाही. भगवान त्या कर्त्यापासून त्याला बाजूला करतात. त्याला म्हणतात तू फक्त एक ऍक्टर आहेस, डायरेक्टर मी आहे. मी तुला एक रोल दिलाय राजाचा, तू त्याला त्यांना मारायचंस. तू जर स्वतःला राजा म्हणून घ्यायला लागलास तर मग अवघड आहे. तू राजाचं एक पात्र आहे, समजण्याकरता आहे का बरं, समजते अनुज, कसं जाते प्रश्न पडतोय कोणाला. तेव्हा तस्मात म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमार, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा काय आहे, आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभाव. समजल्याचा अर्थ काय, अर्थ याचा, आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे. शरीर तर जाणार आहे, शरीर जाणार आहे, नाशिवंत स्वभावच आहे ना. अग्नीचा स्वभाव कसा आहे, अग्नीला हात लागला काय वाटत, काय लागतं, उष्ण. जगातला कुठलाही माणूस आपला आणला, कुठला प्राणी आणला, अग्नी त्याला थंड वाटेल का, कारण का अग्नीचा स्वभावच उष्ण आहे. पाण्याचा स्वभाव हा थंड आहे, त्याला किती उकळवलं तरी पण ते मूळ स्थितीला आल्यानंतर काय होतं, थंड. पाण्याचा स्वभाव हा शीतल आहे. पृथ्वीचा स्वभाव हा कडक आहे, कडक आहे की नाही पृथ्वीचा स्वभाव हा. वायूचा स्वभाव हा लवचिक म्हणूया त्याला आपण. तसा अग्नीचा स्वभाव कसा आहे, जसं यांचा स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे काय, मुळातच त्याचं गुणधर्म, अत्यंत चपगल शब्द याने वापरला. गुणधर्म आहे त्याचा, की त्याच्यामधून तो बदलूच शकत नाही. तो काय आहे आहे त्याचं उत्तर नाही. म्हणजे एखादा प्रश्न करून मग अग्नी गरम काय, त्याचं उत्तर काय द्यायचं, त्याचं उत्तर काय द्यायचं, अग्नी गरम काय, गरमच आहे, त्याचा स्वभावच तो आहे, त्याला काही उत्तर नाहीये. तसं शरीराचा स्वभाव काय आहे, नाश पावणं. बारके नाही का, फार अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शरीराचा स्वभाव हा नाश पावणं. जन्माला आल्यापासून शरीराची धाव ही केवळ नाशाकडे आहे. आजपर्यंत तुम्ही बघितलं का, शरीर जन्माला आल्यानंतर ते असं काय म्हणूया अधिक परिपक्व होत गेलं आणि म्हणजे आता ते कायम स्वरूपी राहणार आहे, अशा भूमिका. आपण वाढदिवस साजरा करतो, खरंच वाढदिवस आहे का तो, कोणता दिवस आहे, घट दिवस आहे.
घट दिवस आहे की नाही, वजा झाले आपल्या जीवनातील दिवस, मागे गेलेले दिवस परत आहेत का? तो वाढदिवस नाहीये हा, आपण आपला भ्रम करून घेतलाय बाबा. म्हणजे आपण जसं घरातून जाताना बाहेर पडताना आपली एक परंपरा, आपण काय म्हणतो, येऊ का, येतो नाही का, मग खरं येतोय का तो चप्पल काढून तर निघालाय, येतो का म्हणतो? ते असं म्हणतात येतो म्हणल्यावर परत येणं होतं. हा, पण क्रिया काय खरी तर जाणं चाललोय ना, म्हणजे जातो हा शब्द प्रयोग तिथं अभिप्रेत आहे. पण आपण आपली मानसिकता अशी बनवून घेतलेली आहे की बाबा अपशकुन होऊ नये म्हणून मी येतो असं म्हणतो, त्याचा वेगळा काही विचित्र अर्थ होऊ नये म्हणून मी येतो असं म्हणतो. हे जसं आहे तसं वाढदिवस बोलत असताना ऍक्च्युअल तो घटदिवस आहे, पण आपण म्हणतो वाढदिवसाला. आता वाढदिवस झाल्यानंतर 1 वर्ष काय आयुष्य वाढणार आहे का? कमी झालंय का? कारण घटना हा त्याचा स्वभाव आहे. समजतंय की तुम्हाला? शरीराचा स्वभाव काय आहे? नाश पावणं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभाव आहे. काय म्हणतात? प्रत्येक शरीर जन्मलं असल्यानं ते नैसर्गिक नियमानुसार नाशवंत आहे. पुन्हा याचं एक कारण शोधता येईल आपल्याला. शरीर नाशवान का आहे? कारण त्याचा जन्म झालाय. शरीर नाशणार आहे की नाही? नाशवान का? त्याचं उत्तर त्याचा जन्म झालाय. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे, त्याचा शेवट अटळ आहे. शरीराचा गुणधर्म काय आहे? ते नाशवान आहे. एकच सूत्र लक्षात ठेवा, हे आपल्या जीवनातले सगळे भ्रम दूर करतील. विचित्र वाटत नाही ऐकलं तुम्हाला, पण हे सूत्र आहे. ज्याला आत्मकल्याण करायचंय त्याला ज्ञानेश्वरी इतक्या खोला जाऊन ऐकावी लागेल. बरोबर गोष्टी पण सांगता येते, पण त्याला काय अर्थ? तुम्हाला ज्ञानेश्वरी पाठ करायला सांगत नाही मी. आणि मला असं वाटतं ज्ञानेश्वरी पाठांतराच्या पलीकडे गेली पाहिजे. पाठांतरानं काय होणार आहे? बुद्धीची एक फक्त कॅपॅसिटी वाढेल, स्टोरेज वाढेल. केवळ स्टोरेज वाढून फायदा नाहीये. त्या स्टोरेज म्हणजे स्टोरेज नकोच, पाठांतर नकोच असं नाही म्हणत मी. पाठांतर असलं हरकत नाही, पण असलंच पाहिजे असं पण नाही. ऍक्च्युअल त्यातला मतितार्थ आम्हाला समजला पाहिजे आणि तो आम्ही जगला पाहिजे, तेव्हा ज्ञानेश्वरी आमच्या जीवनात काम करेल. समजते मी काय म्हणतो? आपण मूळ मुद्द्याकडे लक्षच देत नाही. आपण मूळ जी समस्या आहे त्याच्याकडे लक्षच देत नाही. आपण भलत्याच क्रिया करायला लागलोय, त्याच्यामुळे आपला घात होतोय. नेमका पॉइंट आपण पकडत नाही. तो पॉइंट पकडता आला पाहिजे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आणि शरीर जाता आगवे हे नाशवंत स्वभावे, शरीराचा गुणधर्म हा नाश पावणारा आहे. किती लाख प्रयत्न करा, राहणार आहे का ते? आतापर्यंत आता असं म्हटलं जातं बाबा, ज्या ठिकाणी आपण आता बसलेलो आहोत, आपण जर गणित काढायला गेलो अख्ख्या पृथ्वीवर बरं का, असं म्हटलं जातं की आपण ज्या ठिकाणी आता उपस्थित आहोत, गणित जर काढलं तर इथून मागे इतकी माणसं होऊन गेली, जर गणित काढायला गेलं तरी जिथं आता आपण बसलोय त्या जागेवरती कमीत कमी 20 माणसं गेलेली असतील इथून मागे. म्हणजे समजा हा 1 फुटाचा जागा आहे, इथं 20 माणसं, इथं 20 माणसं, इथं 20 माणसं, अशी इतकी माणसं गेलेली असतील अख्ख्या पृथ्वीवरती. गणित काढू शकतो कोण? कुठे गेली ती माणसं? मातीत मिळाली. आपण का अमर आहोत? नाही. आपण ज्या ठिकाणी आता राहतोय त्या ठिकाणी 100 वर्षापूर्वी कोणी दुसरं राहत होतं, 200 वर्षापूर्वी त्या जागेवर दुसरं कोणी राहत होतं, 400 वर्षापूर्वी आणि दुसरं कोणी राहत होतं, 1000 वर्षापूर्वी आणि कोणी राहत होतं. कायम स्वरूपी होतं कोणी ते कोणी? कारण काय? शरीर जाता कवी नाशवंत स्वभाव आहे. कारण शरीराचा जाणं हा गुणधर्म आहे आणि आपण त्या शरीरालाच कवटाळून बसलोय. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं जे आणि तुवा झुंजावे पंडुकुमार याला हायलाइट करायचं आहे, परंतु ते पुढच्या सत्रात करणार होता. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगतायत की म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमार, म्हणजे आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या जीवनातलं कर्तव्य कर्म करा. कारण तुम्ही केलं नाही केलं तरी हे शरीर काय होणार आहे?
जाणारच आहे. मग ते जायच्या अगोदर आपण आपलं कर्तव्य कर्म करावं ना. त्याला थांबू शकतो का आपण? सायकोलॉजी लक्षात घ्या, थांबू शकत नाही आपण त्याला, पण आपण त्याला चांगल्या रीतीनं वापर करू शकतो. खूप याच्यातून वेगवेगळ्या सूत्रता निघत जातील. आता आपण थांबू, पण एक गोष्ट सांगून तुम्हाला थांबलेली आहे. गोष्ट अशी आहे, जेव्हा आपण हे सगळं समजून घेतोय, मग आता एक वाक्य आपल्याकडे की नेमक्या प्रश्नाकडे आपण लक्ष देत नाही, आपण